अहिल्यानगर जिल्ह्यातील पारणे गावातील गोसावी समाजाच्या व्यक्तीस गावातील काही गावगुंडांकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली। अशा गावगुंडांवर कडक कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी आज धुळ्यात गोसावी समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे। अहिल्यानगर येथील पारण्या तालुक्यातील सोगडेवाडी धर्मा काळू गोसावी यांना गावातीलच काही गावगुंडांनी मारहाण केली। धर्मा गोसावी हे आपला व आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटावा यासाठी ते रिक्षा चालवत असतात। रोजच्या नित्यनियमाने काल परवा देखील आपल्या रिक्षात प्रवाशांना घेऊन ते जात होते। यावेळी ते परवा भाडे गोळा करत असताना काहींनी त्यांना विरोध दर्शवला। या संदर्भाची विचारपूस करता धर्मा गोसावी यांना मारहाण करण्यात आली। विशेष बाब म्हणजे धर्मा काळू यांना दारू पाजून मारहाण करण्यात आली आहे। ही गोष्ट निंदनीय असल्याने आज गोसावी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे शासनाने या गावगुंडांवर कडक कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी धुळे गोसावी समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे। आज गोसावी समाजाच्या वतीने दसनाम गोसावी समाजाच्या वतीने आज अहिल्यानगर जिल्ह्यात जे आमच्या समाजावर हत्या झालाय, आमचा समाज नसून प्रत्येक कुठल्याही समाजावर असा अत्याचार व्हायला नको, त्याबद्दल आज गोसावी समाज दसनाम गोसावी समाजच्या वतीने आज हे निवेदन कलेक्टर साहेबांना देण्यात येत आहे। या जेणेकरून आज संत साधूंवर जे हल्ला होत आहे, एकाच लोकांवर हल्ला होत आहे, तर कायद्यामध्ये काहीतरी बदल आणून कायद्यात कडक कारवाई करून ह्या आरोपीला जोपर्यंत शिक्षा भेटत नाही तेव्हापर्यंत दुसरा आरोपीत धाक निर्माण होत नाही। तर याच्यासाठी आम्ही शासनाला एक विनंती करतो की जेणेकरून आरोपींवर अत्याचाऱ्यांवर कुठलाही अत्याचारी असो, कुठल्याही जात धर्मांवर कुठल्याही जात धर्मांवर जे अत्याचार होतो त्या अत्याचारींवर कठोर कारवाई करावे की जेणेकरून पुढचे अत्याचारी लोक त्यांना कुठेतरी दबाव येईल अशी आम्ही विनंती करतो।